या ठिकाणी सावरगाव भालेवाडी जिल्हा परिषद गटाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या या मेळाव्याच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असलेले जुन्नर तालुक्याचे माजी आमदार कार्यसम्राट माजी आमदार सन्माननीय बाळासाहेबजी दांगट, त्याचप्रमाणे जुन्नर तालुका शिवसेना तालुका प्रमुख सन्माननीय माऊली शेठ खंडागळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय गुलाबशेठ पारखे, शिवाजीराव मेंढे, अमोल पवार, त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख उत्तमराव काशीद, विभाग प्रमुख खंडूशेठ शिंदे, उपविभाग प्रमुख आणि माझे सर्व सहकारी शिवसैनिक पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी सर्वांनी आपापलं मत मांडलेलं आहेच। या मेळाव्यामधून प्रकर्षाने ही मागणी आहे की या तालुक्यामध्ये, या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये शिवसेनेचं मोल काय आणि शिवसेना पक्षाची ताकद किती हे प्रत्येक मतदारसंघामध्ये याचा आढावा हा प्रत्येकाला येत आहे। आणि त्याचं कारण म्हणजे आता झालेली लोकसभेची निवडणूक, या निवडणुकीमध्ये आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये सर्वाधिक कष्ट जर कोणी घेतलं असेल ते सर्व शिवसैनिकांनी घेतलेलं आहे आणि ते अधोरेखित आहे। आणि त्यामुळंच जे 29 आणि 30 हजाराचं लीड त्या 51,500वर गेलं। आणि म्हणून या जुन्नर तालुक्याला वरती सन्माननीय व्यासपीठावर जे आपले नेते मंडळी बसलेले आहेत त्यांच्यातर्फे पक्षप्रमुखांना आपला सांगावा तिथपर्यंत गेला पाहिजे की यावेळेस विधानसभेचं तिकीट हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षालाच मिळालं पाहिजे अशी आपण सर्वांनी विनंती केली। माझी सुद्धा तीच मागणी, पण माझी त्याच्यापेक्षा वेगळी एक मागणी, जर असं जर झालं नाही तर तुम्ही नेते मंडळी निर्णय घ्या, जुन्नर पॅटर्न राबवा, आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत। कारण आपली तेवढी ताकद आहे। आम्ही म्हणणार नाही तुमच्यापैकी उमेदवारी कोणाला मिळावी, मी कोणाचंही नाव घेणार नाही, कारण मी पक्षाचा एकनिष्ठ आहे। उद्या नवनाथ शेठला जरी तिकीट मिळालं ना मी त्यांचं काम करणार, मी कोणाचं नाव घेणार नाही, कारण सन्माननीय सर्व पदाधिकारी माझे, मी कोणाच्या गटातटाचा माणूस नाही। आता सोशल मीडियावरती आपण वाचतोय ऐकतोय, सर्वांच्या पोस्ट येतात, माऊली शेठची येते, दांगट साहेबांची येते, तिकडे संभाजी शेठची येते। आम्ही कधी कोणाच्या पोस्ट फॉरवर्ड पण करत नाही आणि कोणाला काही सांगत पण नाही। तिकीट कोणाला मिळू द्या त्याचं प्रामाणिकपणे काम आम्ही करणार आहे। आणि असं जर झालं नाही झालं तर आता मी तुम्हाला सांगितलंय इथे जुन्नर पॅटर्न राबवा, कारण शिवसेनेची आपली निवडून येण्याची तेवढी क्षमता आहे आणि असणार आहे। आणि सर्व कार्यकर्ते आज 10-15 वर्ष आपला आमदार नसल्यामुळे सर्व तळमळीनं 20 वर्ष आपला आमदार नसल्यामुळं आपण सर्वजण आता त्या जोशामध्ये आहोत। आणि आपल्याला जर आपली ताकद जर टिकवायची असेल, आपला पक्ष या ठिकाणी टिकवायचा असेल तर आता हे राबवणं गरजेचं आहे। आणि हाच सांगावा तुम्ही वरती पक्ष प्रमुखांपर्यंत पोहोचवा। वेळ प्रसंगी आम्हाला वाटलं तर आम्ही तुमच्या बरोबर येतो, मातोश्रीवर बैठक लावा। आताची ही उमेदवारी जुन्नर पॅटर्न म्हणजे काय नेमकं? जुन्नर पॅटर्न म्हणजे शिवसेनेचा सेपरेट उमेदवार उभा करायचा आणि त्या पद्धतीत तो निवडून आणायचा, असा हा पॅटर्न होणार आहे। तेव्हा माझी या ठिकाणी पदाधिकाऱ्यांना हीच विनंती आहे की आपण आमचं म्हणणं मनावरती घ्या, तुम्ही काय करणार, तुम्ही जो निर्णय घेणार तुमच्या बरोबर आम्ही आहे, एवढंच या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतो।